आज की रोटी की घर सदस्य गेले यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 4 जून 2024 मंगलवार। जो दयालू आहे, परमेश्वर सर्वांसाठी चांगला आहे आणि त्यांची कोमल दया त्यांच्या सर्व कार्यावर आहे। स्तोत्र 145 अध्याय 9 वचन। भगवंताचे ज्ञान श्रेष्ठ आहे। मोसे देवाची माणूस त्याला कृपा म्हणून ओळखत होता। देवाने देखील स्वतःला मोसेसाठी दयालू आणि दयालू म्हणून दाखवले। जे देवाची जवळ आहे त्यांना कळेल की तो खूप दयालू आहे। पवित्र शास्त्र म्हणते, म्हणून हे जाणून द्या की तुमचा देव परमेश्वर तो देव आहे, विश्वासू देव जो त्यांच्यावर प्रीती करतो आणि त्यांच्या आज्ञा पाळतो। त्यांच्याशी 1000 पिढ्यांपर्यंत करार व दया पाळतो। अनुवाद 7 अध्याय 9 वचन। आपण पवित्र शास्त्रात वाचतो की येशू दयालू असल्यामुळे तो चांगले करत केला। प्रेषित 10 अध्याय 38 वचन। गरजूंना मदत करण्यात तो कधीही मागे पुढे पाहत नाही। एके दिवशी मोसेला देवाला पाहायचे होते आणि देवाला त्यांचे वैभव दाखविण्यासाठी प्रार्थना केली, पण त्यांचा गौरव दाखवण्यापूर्वी देवाने त्यांची कृपा प्रकट केली। असा कृपेशिवाय त्याला पाहणारा कोणीही जगू शकत नाही, कारण तो अगम्य प्रकाशात राहतो। 1 तिमोथी 4 अध्याय 16 वचन। देवा प्रभू म्हणाला, मी माझे सर्व चांगुलपणा तुझ्यापुढे ठेवीन आणि तुझ्यापुढे परमेश्वराच्या नावाची घोषणा करीन। मी ज्यांच्यावर कृपा करीन त्यांच्यावर मी कृपा करीन आणि ज्यांच्यावर मला करुणा वाटेल त्यांच्यावर मी दया करीन। निर्गम 33 अध्याय 19 वचन। मोसेला त्यांचे वैभव दाखवून त्याला आनंद झाला। त्याने हनोकला त्यांच्याबरोबर चालण्याची कृपा दाखवली। उत्पत्ती अध्याय 24 वचन। नोगाला देवासोबत चालण्याची कृपा आणि उत्पत्ती 4 अध्याय 9 वचन। त्याने अब्रामवर त्यांची महान दयाळूपणा दाखवली आणि त्याला एक मित्र म्हणून स्वीकारले। जेम्स 2 अध्याय 23 वचन। इतकेच नाही तर त्याने अब्रामला त्याच्या वृद्धापकाळात एक आशीर्वादित संतती म्हणून इसहाक दिला। अब्रामवर देवाची विपुल कृपेमुळे इस्रायल अब्रामचे वंशज वारसा कानान, दूध आणि मध सगळं आहे। त्याने न बांधलेल्या सगाराचा आणि त्याने न लावलेल्या द्राक्ष मळ्याचा आनंद लुटला। आत्म्याचे 5वे फल म्हणजे दयाळूपणा। कृपा, दया आणि कृपा या सर्व गोष्टी दयाळूपणा या शब्दात गुंडल्या जातात। मनुष्याला जे हवे असते ते दयाळूपणा असते। नीतिसूत्र 19 अध्याय 22 वचन। प्रभूने वचन दिले आहे की तुम्ही माझ्या नावाने जे काही मागाल ते मी करीन, म्हणजे पुत्रामध्ये पित्याचे गौरव यावे। जॉन 14 अध्याय 13 वचन। देव हाच आहे जो आपल्याला आनंद घेण्यासाठी सर्व काही देतो। 1 तिमोथी 4 अध्याय 17 वचन। आणि एकमेकांशी दयालू कोमल मनाचे एकमेकांना क्षमा करा, जसे ख्रिस्तामध्ये देवाने तुम्हाला क्षमा केली आहे। एफेसी अध्याय 4 32 वचन। देवाचे मुलांनो, जेव्हा तुम्हाला चांगले करण्याची संधी मिळते तेव्हा संधी हातातून जाऊ देऊ नका। पुढील चिंतनासाठी श्लोक त्यांच्या कृपेच्या गौरवाची स्तुतीसाठी ज्याद्वारे ज्याने आम्हाला प्रिय जनामध्ये स्वीकारले। एफेसी 1 अध्याय 4 वचन। दिवसासाठी बायबल वचन सकाळी दुसरी इतिहास 21 अध्याय 22 अध्याय, संध्याकाळी जॉन 14 अध्याय। धन्यवाद।